मित्रांनो तो पाहू शकता सगळे आल्टोच आहेत बऱ्यापैकी गाड्या आहेत ना त्या आल्टोच आहेत. आता इथं 2 स्कॉर्पिओ दिसतात मध्ये, एकच आहे स्कॉर्पिओ, परत आल्टोची लाईन आहे बघा दिसते. मित्रांनो तर इथल्या लोकांना गाडी चालवा येत नाही. आता नाही एका माझ्या अंगावर जातले. फायनली आपले इंस्टाग्रामवर 1 लाख फॉलोअर कंप्लीट झाले काल मित्रांनो. हाऊ मच कितना हुआ? मित्रांनो पाहू शकता मटन कशाचं मटन आहे काय माहिती. हा मित्रांनो तर हा भाऊ काय म्हणतो, क्या बोल रहे हो भाई? हेलो हेलो हेलो. हा सगळं फॉगी फॉगी झाले आता. मित्रांनो तर लय गार आहे इथं पाहू शकता. इथं टेम्परेचर मध्ये तुम्हाला दिसेल, इथं मी दाखवायचा प्रयत्न कर. गुड मॉर्निंग मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. काल आपण इथं टेंट लावला होता अशा प्रकारे, आणि इथं पाठीमागे जनरेटर होता, सारखं चालू होत होतं खुडखुड खुडखुड खुड. त्यामुळं आता निघतोय इथनं. 9:30 वाजल्या, व्हिडिओ वगैरे एडिट केला त्यामुळे उशीर लागला. अशा प्रकारे मेघालयामधील पहिला मुक्काम होता. लय थंडी होती बेकार या थंडीमध्येच, त्यामुळं रात्री काहीचा व्हिडिओ वगैरे काढला नाही, आलो आणि झोपलो. लय थंडी होती, थंडीत काही म्हणा व्हिडिओ काढण्याचं काहीच नाही, व्हिडिओ एडिट पण नाही केलं मी, इतकं झोपलो, इतकं काय लागत होतं. अशा प्रकारे गाडी होती, निघतोय. हर महादेव मित्रांनो, तर मी आहे मेघालयमध्ये. तर काल आपण मेघालयमध्ये आलो होतो आसाममधनं. तर कालचा मुक्काम नव्हे, आपण एका पेट्रोल पंपावर गेला होता. अशा प्रकारे पाहू शकता पेट्रोल पंप आहे. लय थंडी, भयंकर थंडी भाऊ. इथं नव्हे 7 डिग्री टेम्परेचर होतं, पण ते मायनसमध्ये असल्यागत फील होत होतं. इतकी जबराट थंडी वाटत होती. कारण मी ज्यावेळेस तवांगमध्ये टेंट लावल्यावर मला जितकी थंडी वाजत नव्हती तितकी इथं 7 डिग्रीमध्ये थंडी वाजत होती. अशी हाडत घुसणारी थंडी होती मित्रांनो. तर आपण टेंट कुठं लावला होता तर लई थंडी होती म्हणून नव्हे, हे जनरेटर दिसतोय आणि हे बॉक्स दिसतोय, ह्याच्या मधोमध त्यांनी मला टेंट लावायला सांगितलं होतं, म्हणजे लोकांना पण दिसणार नाही आणि थंडी पण वाजणार नाही अशा हिशोबाने. आणि तो इथं सारखीच लाईट जाती, सारखीच जनरेटर चालू करायची, खाड 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 आवाज येत होता. तर आत्ता पण जनरेटर चालू आहे म्हणून मी तिथनं इकडं आलो आहे. बॅग बिग सगळे आवाजल्यात. तुम्ही इथं वरती फोटो पाहिला असेलच की कुठे टेंट लावला. आणि इथं मेन म्हणजे माणसं एवढी चांगली होती की सकाळ नाही त्यांच्या स्टाफसाठी आंघोळीसाठी गिजर लागलेलं बाथरूम आहे, तर त्या गिजर लावलेल्या बाथरूममध्ये आंघोळ वगैरे केली, एकदम टकाटकमध्ये फ्रेश होऊन आता निघालो आहे. आता एखादं राजस्थानी हॉटेल पाहून आपलं पहिलं जेवण करायचं आणि मग पुढच्या प्रवासाला निघायचं. चला मित्रांनो, तर फायनली निघतो इथनं. चलो बाई चलो. तर हे सगळे होते स्टाफमध्ये, त्यांच्या फोटो काढला एक, निघतोय आता. अजून आपल्याला 3 तासाचा रस्ता आहे शिलाँग. आज शिलाँगपर्यंत जाईल मी बहुतेक. बघूया कसं होते. पहिलं तर कुठं काही थांबून जेवलं पाहिजे. ओके, पुढे गेलं आपल्याला एखादा राजस्थानी धाबा भेटेल, तिथंच थांबूया आपण. तर लई ट्रॅफिक लागलं आहे. आणि हे बघा, हे ईडी डबल लाईन करून आल्यात तिकडे, काही गरज नसताना डबल लाईन करून आल्यात. जातियाना काय ते गावाचं नाव आहे, त्या गावात आहे आपण मेघालयामध्ये. मेघालयामध्ये हे सगळा डोंगरी भाग होता. आता डोंगर संपूर्ण सगळीकडं नाही सपाटीकरण चाललंय, म्हणजे जिथे जिथे डोंगर होते ना ते सगळे सपाट केलेत पार. काहीच राहिलं नाही, काही पेट्रोल पंप टाकल्यात, काही कंपन्या टाकल्यात. अशा प्रकारे म्हणजे एकदम डेव्हलप केलं इथं. सगळ्या म्हणजे जे सपाटीला जे सोयीसुविधा आहेत त्या सगळ्या सोयीसुविधा इथं आहेत. अरे वेज हॉटेल का भेटा नाही मला. तो फायनली एक राजस्थानी हॉटेल भेटले. आता इथं पाहूया काय भेटते खाण्यासाठी. ओके मित्रांनो, तर जेवाय थांबलंय, शेवभाजी आणि रोटी खातोय आता.
बघूया कशी लागते. राजस्थानी हॉटेल आहे त्यामुळे तिथं राजस्थानी हॉटेल पाहूनच थांबलो मी. राजस्थानी हॉटेल होतं इथं खाल्लं तर 160 रुपये बिल झाले होते. भाऊनी 100च घेतले. चल कळतात थोडीफार मदत लोक. अशा प्रकारे मग आल्टोवाले कसले मुगावतात. चलो थांबून कुठं तरी व्हिडिओचा कार्यक्रम केला पाहिजे. पाहू शकता हे सगळे आल्टोच आहेत. बऱ्यापैकी गाड्या आहेत ना त्या आल्टोच आहेत. आता इथं 2 स्कॉर्पिओ दिसतात मध्ये. एकच आहे स्कॉर्पिओ. परत आल्टोची लाईन आहे बघा. जिकडं लक्ष जाईल ना तेवढे आल्टोच आल्टो आहे. टॅक्सीमध्ये सगळे आल्टोच चालते तिथं. मोजा फक्त आता किती आल्टो पास झाल्या मला. आल्टो आता इथं बघा. आता मोजू आपण 1 2 3 4 5 6 तिकडून आली 7 8 9 10 11. शिलाँग हर हर महादेव मित्रांनो. तर फायनली आपले इंस्टाग्रामवर 1 लाख फॉलोअर कंप्लीट झाले काल मित्रांनो. तर धन्यवाद सगळ्यांचं. तुम्ही ज्यांनी फॉलो केलं त्यांचं सगळ्यांचं धन्यवाद मित्रांनो. आणि जे राहिलेत ते हे व्हिडिओ पाहतात त्यांनी फॉलो करून घ्या मित्रांनो. तर मित्रांनो हा प्रवास नाही मी 1 जुलै 2024 पासून चालू केला होता. म्हणजे मी पहिले यूट्यूबवर व्हिडिओ टाकायचो पण इंस्टाग्रामवर टाकत नव्हतो. लोक काय म्हणतील कारण ओळख नाही. लोक इंस्टाग्राम म्हणजे सगळी ओळख नाहीच लोक होती. जे आपल्याला 600-700 लोक फॉलो करत होती त्यांना मी ओळखत होतो. ते मला ओळखत होते त्यामुळं त्यांना ते काय म्हणतील म्हणून मी इंस्टाग्रामला कधी टाकत नव्हतो. पण 1 जुलै 2024 रोजी मी लद्दाखला निघालो. म्हणलं ह्यावेळेस नाही काही झालं ते आपल्याला इंस्टाग्रामवर फेमस व्हायचे. तर इंस्टाग्रामवर व्हिडिओ टाकायला सुरुवात केली मित्रांनो. आणि मी ज्या वेळेस अनाऊन्स केली ना ट्रिप की मी चाललो आहे बाबा लद्दाखला आणि पॅशन प्रो गाडीवर जाणं आहे आणि 8 राज्यातनं नाही 10 राज्यातनं प्रवास करणार आहे. तर असं टाकल्यावर लोक म्हणायला लागली येडच आहे ही. तिकडंच गाडी सोडून यायला लागेल आणि काय बी कळतं आहे ही. आम्हाला लाज वाटेल जर त्याची गाडी तिथं बंद पडली त्याला आणायला कोणाला ते जायला लागेल. असं झालं मित्रांनो. पण फायनली आपण पहिली ट्रिप लद्दाख ट्रिप कसलाही माहिती नसताना काही नसताना मी स्वतः सोलो एकटा लद्दाख ट्रिपला गेलो. त्या ट्रिपमध्ये काहीच फॉलोअर वाढले नाही. जेमतेम 200 फॉलोअर वाढले होते. त्यातले एक सर होते मला अजून आठवते. ते सर मला ही घेऊन आले होते सत्कार करण्यासाठी. माझ्याकडे शाल आणि ही घेऊन आले होते. श्रीफळ घेऊन आले होते पारगावचे दादासाहेब चौधरी म्हणून. तर त्या सरांनी ते घेऊन आले. त्यानंतर मला मोटिवेशन वाटलं की आपण काहीतरी कळतोय जीवनामध्ये. तेव्हा मग मी तिथनं पुढं प्रवास चालू केला. त्यानंतर आपण ऑल इंडिया राईड केली. मग हळूहळू जी माझी मित्र कंपनी होती जी म्हणजे त्यांना वाटत होतं की भाऊ हे येड्यागत कळतंय. त्यांना पॉझिटिव्हली घ्यायला लागले म्हणे चांगला कळतोय असंच कर ह्याच्यात म्हणजे तुला जमतंय असं म्हणायला लागली. मग नंतर त्यांनी सपोर्ट पण केला ऑल इंडिया ट्रिपच्या वेळेस. पण अजून घरची काय अजून सपोर्ट करत नाहीत मला. 1 लाख झाले तरी सपोर्ट करत नाहीत. त्यांना पण हळूहळू येतील अशा प्रकारचा आहे. तर मित्रांनो धन्यवाद. अशा प्रकारे आपला छोटासा प्रवास होता. 1 लाख काही एका झटक्यात झाले नाहीत माझे. मला टप्पे शिड्या चढत आलो आहे. मला 1.5 वर्ष लागले. मी 1 जुलै 2024 रोजी चालू केलं होतं आणि आपलं 19 डिसेंबर रोजी पूर्ण झालेत मित्रांनो. तर धन्यवाद सगळ्यांचे. आणि काय नाही मित्रांनो स्वतः विश्वास ठेवला तर सगळं काही होते. अशा प्रकारे पॅशन प्रो गाडीवर इतक्याला आमचा प्रवास केला आहे मी. आणि आत्ता मी ह्याच्यात आहे मणिपूरमध्ये आणि गाय लय लागतं आहे म्हणून जरा उन्हाला थांबलो आहे. आता वेळसुद्धा दाखवतो तुम्हाला. लय मोठा व्हिडिओ व्हायला लागला. 12 वाजून 2 मिनटं दिसते का असं.
ओके 12:50 झालेत. थंडी वाजती म्हणून उन्हाला थांबलोय. तर चला मित्रांनो, फॉलो नक्की करा नवीन पाहत असाल तर. मित्रांनो तर इथं उन्हासाठी बसलो होतो थोडा वेळ, ऊन पण गेलं आता, अशी अवस्था झाली. चला उन्हासाठी बसलो होतो, ऊनच गेलं. निघतो आता 2 घंटा. मित्रांनो तर निघालोय आता. मी इथं व्हिडिओ एडिट करत बसलो होतो. हे भाऊ आला आणि सिगरेट फुकायला लागला. ते मला सिगरेटचा वास सहन व्हाय नाही, त्यामुळे मी निघालोय आता. चला आता त्याला काय म्हणू बी नाही शकत की बाबा जा सिगरेट मला जमा नाही. त्या म्हणलं बाबा आपल्यालाच निघून जावं. असे येऊन थोडा पुढं पाय सिगरेटचा धुरा उडवायला लागला. तर त्याचे काय एकदम म्हणजे चांगला माणूस होता. असा म्हणजे विचारपूस करायला आला, इतक्या लांब आला आहे, काय आला काय आज. चला मित्रांनो तर फायनली मेघालयला आलोय. मित्रांनो तर जंगली एरिया लागला एकदम. आता शिकवून आलं भाऊ. मागाच्या ना आभाळ आलं होतं तर इतकं थंडी वाजत होती ना, डेंजर. ऊन आलं, बरं झालं. चलो तिकडं थंडी लय व्हायची. मित्रांनो पाहू शकतोय मटण, कशाचं मटण आहे काय माहिती. कोंबड्या पण बघा कशा लटकावल्या दिसतात का तुम्हाला. कोंबड्या बघा कशा लटकावल्या. मशीनवर कट होऊन आलेलं मटण दिसतंय याच्याकडं. तुकडं 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 इतक्या मोठ्या कुठल्या काही जनावराचं मटण आहे. चला भाऊ. मित्रांनो तर आपण काल दिवसभरापासून नाही NH6 चालत होतो. आता हा पुढं गुवाहाटीकडे जातो, NH शिलाँगकडे जातो. आपल्या शिलाँगकडे जायचे. मेघालयची राजधानी शिलाँग. चला इकडं पेट्रोल पंप भेटणं मुश्किल आहे. त्या रोडनी भेटत होते लय पेट्रोल पंप होते. आता बघूया इथं काय होतं इकडं. मित्रांनो तर इथल्या लोकांना गाडी चालवा येत नाही. आता नाही एकाने माझ्या अंगावर घातले. वातावरण लय खराब आहे आजचं हो. बाहेर गाय लागते. काय जबरदस्त व्ह्यू आहे. वाव. असे तर बुरे बुरे डोंगर झाले ते पण मस्त दिसतात आणि झाड आहेत अशी मोठीच्या मोठी. एक नंबर व्ह्यू आहे मित्रांनो. पण काय लय थंडी लय. मित्रांनो तो ऊन ये नाही. ऊन पाहिजे. ऊन धूपच्या ये धूप. आभाळ कसं काय आला आज काय माहिती. सगळं थंडून टाकलं आभाळ आणि मूड पण नाही कशात. कोणात आलं इथं. तर इथं काय घ्यायचंय ते मला घ्यायला हाय सामान, पण इथं त्यांना कळा नाही मी काय म्हणतोय ते. इथनंच घेतो काय. इथं मेघालय जरा डिफिकल्टच आहे थोडं. ये एक दे दो. दिस वन दे दी तो भी रहने दो. ₹60 वाला इथला का पण 52. हाउ मच. कितना हुआ. हाँ 120. 120. और क्या बोल रहा था मैं. How much? Head south, then turn left. 60. I will send 200. Give me 40 rupees in cash. मित्रांनो तर इथनं
घेतलंय आता खायला. हे पाहू शकताय लाया फरसाण वगैरे घेतलंय. तर मेघालयमध्ये जेवण जायचं नाही मला. मी आता काय 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 कट करताना पाहिलं इथं. चला मित्रांनो, तर आपण मेघालयमधील एक व्ह्यू पॉईंट पाहिला जाणार आहे आज. लॅटलूम व्ह्यू पॉईंट म्हणून आहे. तर त्या ठिकाणीच आपल्याला राहायचं आहे. तिथंच एखादा पेट्रोल पंप पाहून. तर शिलाँगला काय मी जाणार नाही आहे, तर आपण तिकडं चाललो आहे. तर पहिलं तर काय केलं, कॅमेऱ्याची मेमरी फुल झाली होती, तर मेमरी फ्री केली. त्याच्यात 8 ते 10 मिनटाची जागा केली. चला थोडी जरा गाडी आता ॲक्सिलेट करतो मी. पाठीमागं राहण्याची काय अर्थ नाही. तो मित्रांनो, हाँ अकेला ही आया. हाँ अकेला ही आया. अकेला. मित्रांनो, तर आपण चाललोय लॅटलूम व्ह्यू पॉईंटला आता. तर त्याची इकडं जाण्यासाठी बघा सगळे डोंगर कसे बुसाटलेले डोंगर झाले, बुसाटलेले असे. तर अशा प्रकारे आहे. हा भाऊ पुढचा ते म्हणतात चल मी घेऊन जातो. अरे माझ्याकडे मॅप पण आहे. चला तो एवढं मदत करायचा विचार करतोय, तर त्याला करू देऊ थोडं. मित्रांनो, तर लॅटलूम व्ह्यू पॉईंटच्या इथं आलेलो आहे आता. क्या हुआ ब्रो? हाँ मित्रांनो, तर हा भाऊ काय म्हणतो, क्या बोल रहे हो भाई? हेलो. हाँ ए भाई, अरे हॅलो. ओके, मला काय म्हणायचे काय माहिती. क्या बोल रहे हो भाई? क्या बोल रहे हो? हेलो ओए. एक ही मिनट, अंधेरा हो जाएगा भाई. ओए लायो sabi ho. Amjad bang kalian. Keren up. 2 मिनिट. तर मित्रांनो, इथं आलोय मी आता लॅटलूम व्ह्यू पॉईंटला. तर हा भाऊ भेटलाय. तर हे भाऊ आपल्याबरोबर आलाय जवळपास 10 किलोमीटरपासून. तर भाऊ म्हणतोय परत या. जर तुमची राहण्याची व्यवस्था नाही झाली तर आमच्या इथं या. इथं तो टेंटला जागा देतो. जाओ होगा भाई, तो जाओ पहला उधर आप. ओके. आपसे मिलके बढ़िया लगा. नहीं हुआ तो आ जाऊंगा मैं इधर. हाँ आ जाओ. ओके. फिर हम बात करेंगे उधर भी कस्टमर. ओके. आप किधर, आपका हाउस किधर है? ओके चलेगा. अभी तो कोई तो गेस्ट आए दिख रहे हैं उनके. हाँ. आपका नाम क्या है? टू बैक. मित्रांनो, तो फायनली आलोय लॅटलूम व्ह्यू पॉईंटला. भैया तो सब तो ठप हो गया. मित्रांनो, तर मागच्या वेळेस एवढं काय खास नव्हतं इथं डेव्हलपमेंट. आता एकदम जबराट असं हे केलंय लॅटलूम व्ह्यू पॉईंट. काहीच नाही दिसत नाही इथं. सकाळ इथंच हो टेंट लावून सकाळ यायला लागतंय. आता पाहूया काय दिसतंय का नाही. तर सकाळ सनराईज पाहिलं येतो मी. मित्रांनो, तर इथं 40 रुपये पार्किंगची फी ही मागता येईल का भाई? क्या यार, पार्किंग के पैसे मांग रहे हो यार, 40 रुपये. हा पोचलं. ओके मित्रांनो, तर फायनली निघतो. इथं गाडी लावली आणि आता तिथं लॅटलूम आहे. तर तिथं जायचं. पहिलं काय घ्यायचं आहे मला इथनं, ही स्टँड घेतो म्हणजे तिथं टाईम लॅप्स वगैरे काढता येईल अशा हिशोबाने. ओके. हां चला.
मित्रांनो, तर लॅटलूम हा पॉईंट पाहण्यासाठी आलेलो आहे. इथं गाडी आणि कार पार्किंग आहे. तर इथंच आपली गाडी पार्क लावली आणि 40 रुपये मागता येते ह्याच्यासाठी. तर नाही दिले त्याला पैसे, अजून पैसे द्यायचे जाताना. अशा प्रकारे आपण इकडून तिकडं जायचे पाहिला हा रोड आहे अशा प्रकारे. मित्रांनो, तर खाली आलोय आता. लाईट डाऊन झाली पार. किती वाजल्या? अशा प्रकारे आहे इथं व्ह्यू पॉईंट. मागच्या वेळेस आलतो मी त्यावेळेस नाही वे एकदम असं हे ह्यांनी आता नाही वे JCBच्या साह्याने सपाट वगैरे केलंय. मागच्या वेळेस मी आलो होतो ना, तर इथंच मॅगी वगैरे बनवली होती. आणि तुम्हाला व्ह्यू दाखवतो आता. एक नंबर. थंडीने गारटलो मी आता. काय व्ह्यू दिसायचा आहे, सगळं फॉगी फॉगी झाले आता. सकाळ सकाळी येतो मी परत. सगळा फॉग फॉग दिसतोय. हो, एक नंबर व्ह्यू आहे इथनं. स्ट्रगल आहे आजच्या राहण्यासाठी. हे बघू शकता इथं नाही वे हे होमस्टे होतं. तर इथं विचारलं तर हा भाऊ आहे. इथं भावानं लय प्रयत्न केले मला थांबवण्यासाठी, पण काय जमलं नाही. इथं मला आता पेट्रोल पंपावर जायला लागेल 20 किलोमीटर 20 मिनटं. मित्रांनो, तर फायनली आलोय आता एका पेट्रोल पंपावर. तिथंच टेंट लावतो. मित्रांनो, तर जेवण केलं. टेंट बाहेर ना कुठं लावलं आहे ते दाखवतो तुम्हाला थोड्या वेळात बाहेर गेल्यावर. अशा प्रकारे फरसाण वगैरे मॅगी वगैरे घेतलं होतं, त्यातलं फरसाण खाल्लं आणि असंच फरसाण बिळ चाललं आहे माझं. संध्याकाळचा टाईम आता झोपतोय. गाय लागायला लागलं आहे. व्हिडिओ वगैरे एडिट करतो आणि झोपतो. हे स्लिपिंग बॅग वगैरे काढली ह्याच्यातनं बाहेर बॅगमधनं. ह्या बॅगमध्ये असते स्लिपिंग बॅग. चलो. हरण महादेव मित्रांनो, तर मी आता मेघालयमध्ये. लय थंडी, बेकार थंडी मित्रांनो. गार लागतंय. मेघालयामध्ये आल्यापासून नाही लय गारटलोय मी निभार. कालच्या मुक्कामाला पण लय थंडी होती. आजच्या मुक्कामाला पण लय थंडी भाऊ. टेम्परेचर एवढं ड्रॉप नाही आहे. टेम्परेचर आहे 5-6 डिग्री सेल्सिअस. पण असं वाटतंय की मायनसमध्ये टेम्परेचर. एवढं टेम्परेचर आहे की काही सांगू शकत नाही. अशा प्रकारचं गार आहे. तर अशा प्रकारे पेट्रोल पंपावरचा मुक्काम केला. इथं टेंट लावला आहे आपला आणि इथं आपली गाडी पार्किंगला लावली. अशाच पद्धतीने लांब लावली गाडी की कुणी येऊन धडक दिली गाडी तर आपल्या टेंटवर पडू नये आणि कुणी गाडी पण घालू नये. अशा प्रकारे लावलेली. काय बोललो मला माहिती नाही आता. लय गाय लागते गारठ्याच्या ह्याच्यात. मी काय बोललो मलाच कळा नाही. अशा प्रकारची इथली लोक इथं पाहू शकताय. पेट्रोल पंपावर पण पुरीच काम करतात आणि असं त्यांनी पॅक केलंय ना भाऊ माणसांनी. आणि इतकी खुंखार दिसतात भाऊ. चोर बिर असल्यागतच वाटतात असं आहे. तर चला मित्रांनो, तुम्हाला काय नाही कायचं फॉलो करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. स्टॅबिलिटी आली का नाही काय माहिती या व्हिडिओला, कारण हातलाही थाता कापतोय माझा. तर चला जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि फॉलो करा मित्रांनो. तुमचा भाऊ पॅशन प्रो सारख्या गाडीवर इतक्या लांब आला आहे. मेघालयला पोचलाय आता. हे शेवटचं राज्य आपलं. मग आपण परतीचा प्रवास चालू काय नाही. फॉलो नक्की करा. ओके मित्रांनो, तर इथं टेंट लावला आहे अशा प्रकारे. इथं गाडी आपली. लय थंडी, बेकार थंडी. आत्ताच रील काढावं मला वाटतं सकाळ काढण्यापेक्षा. थंडी लय थंडीत चांगली येईल जरा असं वाटतंय मला. माझा सगळा हात कापतोय. मित्रांनो, तर लय गार आहे इथं पाहू शकता. इथं टेम्परेचरमध्ये तुम्हाला दिसेल. इथं मी दाखवायचा प्रयत्न करतो. 7 डिग्री सेल्सिअस दिसते का? 7 डिग्री सेल्सिअस आहे. कारण त्यानेच फ्लॅश लागला आहे लाईट. तर एकदम गार लागते. आता झोपतो मी. तर व्हिडिओ वगैरे एडिट करत नाही. झोपलं म्हणजे झोप लागते, गार लागत नाही.